स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये। आज आपण करणार आहोत डाळीच्या बेसन पिठापासून थापी वड्यांची भाजी। त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ओली हळद, आले आणि लसूण। खोबरं आणि कांदा आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आपण आता याची पेस्ट करून घेणार आहोत। पेस्ट तयार झालेली आहे आपली। आता यानंतर आपण फोडणी करणार आहोत। ओल्या हळदीमुळे माझ्या वाटलेल्या वाटणाला पण येलो कलर आलेला आहे बघा। आपण करून घेणार आहोत बेसनाची थापी वडी। त्यासाठी आपण आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत सर्वात पहिल्यांदा मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरा घालणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, हळद आणि घालणार आहोत। आता हे पाणी आपण उकळून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। मीठ इथे आपण घरचे बेसन पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेणार आहोत। आपण याची बॅटर तयार करून घेतलेले आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हे मिश्रण हळूहळू पाण्यामध्ये सोडायचे आहे। मिश्रण चांगले शिजवून घ्यायचे आहे आपल्याला। याच्या गाठी होऊन नाही द्यायच्यात आपल्याला। पिठलं तयार झालेलं आहे, ते आता एका ताटावर थापून घ्यायचं आहे आपल्याला। गरम गरमच थापायचे आहे। हाताला थोडंसं तेल लावून थापून घ्यायचं आहे। आता ह्याच्या शंकरपाळी सारखे आपण काप करून घेणार आहोत। हे बघा, अशा शंकरपाळी सारखे आपल्या वड्या झालेल्या आहेत। त्याच्यावर आता थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरायची आहे आपल्याला। कोथिंबीर, ओलं खोबरं, आपली थापी वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। रस्सा करून घेणार आहोत। त्यासाठी आपण आता याच्यामध्ये पहिल्यांदा कुकिंग ऑइल घेणार आहोत। तेल गरम झालेले आहे, त्यात थोडीशी मोहरी, कोथिंबीर, आता आपण मसाले टाकलेले आहेत। हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि आपण जी पेस्ट केलेली आहे ती आता टाकणार आहोत। मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आता परतायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे। मीठ, मसाल्याला मस्त तेल सुटलेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत। प्रकारे आपली थापी वड्यांची भाजी तयार झालेली आहे। सो आपली रेसिपी कशी वाटली आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा। थँक्यू।